हां, असे किती ठिकाणी आहे अजून? हे पूर्ण शहरातली अवस्था असते सर. पूर्ण शहरात असं आहे. फक्त ह्या स्टेडियमपासून जर गेला तेवढा रस्ता व्यवस्थित झाला सर. कुठे आहे ते? स्टेट काही आहे सर, पुजारी जिल्हा परिषद पत्ता आहे. येतो का कोण इथं? येतो सर पेशंट. काय करतो तुम्ही? सुविधा काय देता? सर्जरी काय म्हणते त्याला? पॉलिक्लिनिक आहे सर. पॉलिक्लिनिक. डिस्ट्रिक्ट पॉलिक्लिनिक. काय आहे? आतमध्ये जागा नाही का? नाही याला नाही सर, मध्ये थोडंसं कन्स्ट्रक्शन त्यांचं ऑफिस कुठे? आता आम्ही प्रपोज केले ऑफिस पलीकडे. जीडीसी तिकडे आहे. थोडा- सर थोडा. आपल्याकडे रेडिओग्राफी आहे, सोनोग्राफी करतो. ये जो है ना, सलाइन भी बाहर चल रहा है. तो अंदर एवढी जागा कोण आहे? काय? पुष्कळ सर तिकडे तसा जो 7 एकरचा एरिया है. ये सामने इन्होंने एक जो है ये प्रपोज किया हुआ है, ये इनके ओपीडी नहीं है. हां. ये तो आप बताइए, आप जो बोल रहे हैं ना. सर आपण या ठिकाणी एक ओपीडीचं आपण प्रपोज केलं. हां. त्यांना सांगितलं स्टुडंट. क्योंकि इनका अंदर ओपीडी नहीं है तो ये बाहर ही कोण आहे सलाइन. त्याला? डिफिशियंट अच्छा, डिफिशन एवढं कुठे येतं ते? एवढे नाही त्यांचे स्वच्छ नदीतून येते पण ते पण कमी आहे. किती आहे तुमचे एस्टिमेट किती आहे ते सांगा ना. एस्टिमेटेड 50 लाखापर्यंत. टोटल पण मोठा याचा आहे. 50 लाखात होऊ शकतं. पण जर तो म्हणजे असं जर आहे ना, म्हणजे ओपीडी पेशंट आला तर बाहेर आपण एवढी मोठी बिल्डिंग दिसते तर काय करता मग? नाही याच्यामध्ये म्हणजे आपले एवढी बिल्डिंगचं काय आहे? एक्सरे साठी लॅब आहे, एक्सरे लॅब सोनोग्राफीचं आहे. ओपीडी नाही, ते 2 मजली बिल्डिंग. वर होऊ शकत नाही का? वर नाही आणि वर आरते नव्हे, पण खालचे lab एक्सरे मशीन वर घेऊ शकतो. नाही गेले नाही सर, एक्सरे पेशंट आपण आपण एवढी मोठी बिल्डिंग बांधून तुम्हाला ओपीडी बांधायला लागते, मग काय यूज? पॉलिक्लिनिकचं लॉजिक काय असते? ओपीडी बाहेर आणि पॉलिक्लिनिक असते. मी काय म्हणतो, तर हे करा ना. एक रूम बघा तरी रिकामी जर करता येईल. आता इथं सर एक्सरे आहे. म्हणजे एवढा हत्ती असताना तुम्ही तिथं काय आहे पण ती इमारत तशा स्ट्रक्चरची नाही बदलून घेणार आहे का? आधी आपल्यातच आहे ना ते. आता आपण एक्सरे एवढं मोठं बांधलंय आणि मग तुम्ही त्याच्या ओपीडीला मग तुम्ही एक जे आहे ना लगेचच्या एक जागामध्ये तो बनवून घ्या. सर आम्ही त्यांना वरचं जे आहे ना ते जिल्हा प्रशासन कार्यालयात जागा नाही आपल्याला डीआयसीच्या बिल्डिंगमध्ये. तर आमचं प्लॅनिंग चालू होतं की बजेट मागणी करून वरून ऑफिस नाही जिल्हा प्रशासन. हा. पण ते ह्या पण माझं काय हे सगळं पॉलिक्लिनिक आहे ना, ते पॉलिक्लिनिक म्हणून पॉलिक्लिनिक ओपीडी सगळ्यात बेसिक आहे ना. पण तसं झालेलं नाही कन्स्ट्रक्शन. आता काय खाली काय काय इथं काय एक्सरेचं केलं एक्सरे आपण. आहे. अरे एक्सरे कशाला पाहिजे? नाही एक्सरे एक्सरे किती काढता तुम्ही? नाही पण एक्सरे आलं अरे मी काय म्हणतो, आपल्याला कधी गरज पडती तेवढं आपण व्यवस्था करू शकतो. एखाद्या नाही सर ट्रस्ट मोठे अॅनिमल काढायला इथूनच एंट्री लागते बाहेर. अजून पलीकडच्या बाजूला काय? पलीकडे लॅब आहे. पलीकडे एक लॅब आहे. लॅबला वरती नाही. लॅबला वरती नाही. लॅब प्लॅनर म्हणतो. अरे मी काय म्हणतो, आपल्याला डोकं लावायचंय की कशासाठी बनली. आपलं लॉजिक आहे की प्राण्यांचं लॅब अशी training एवढं झालं. काही तुमच्या ते वर पण करू शकता तुम्हाला. लॅब करा वरती ती. लॅबला वरती अरे पलीकडे तुम्ही कारण म्हणजे- हे ना काय सर, करतात? ते म्हणजे आता एवढं पॉलिक्लिनिक बांधलं आणि ओपीडी बाहेर आपका काढलं. फंड कहाँ से आता है? स्टेट डिपार्टमेंट से आता है? स्टेटचं बी आता आहे. इनका स्टेट डिपार्टमेंट है. त्याला म्हणतात ना, मूळ उद्देश मारणे. तसंच केलं यांनी. नाही करता येईल सर, आपण म्हणतो तसं. काय ना वरती नाही ते. लॅब भरती घ्या आणि तिकडे ओपीडी घ्या. ओपीडी बसवा तिथं. कारण ते स्मॉल बाहेरचे अॅनिमलचं बाहेर patient- केला ना तर गॅस्ट्रो वगैरे असेल तर असे केसेस आउट पाठवावं लागतात. तुम्ही करा आतल्या आतल्या. गॅस्ट्रो वगैरे आत पेशंट. लोक आहेत. हे जिल्हा परिषदची बिल्डिंग आहे. काय काम करायला? आता मला नाही जमत नाही. योजना राबवणं हे ते सगळं काय योजना राबवतो तुम्ही? बरेच चर्चा आहे सर. कुठली आहे बाबा? पशुधन वाढवणं. म्हणजे फ्लॅगशिप योजना कोणती? NLM आहे. सगळ्यात जास्त गर्दी राज्यस्तरीय जे योजना आहेत आपल्या खेडेगावात वाटायला जायला. तुमची वैयक्तिक योजना आहे तो. हा, वैयक्तिक लाभायचे. NPO आहे. त्याची नवीन पूर्ण योजना आहे. छाननी हे ते सगळे आणि कंट्रोलिंग योजना. तांत्रिक कामात सगळं कंट्रोलिंग ही जिल्हा कृती प्रयत्नांची Vaccination रेडिओ साहेब तिकडे आहे का?
नाही हां वाढ होतं कृत्रिम प्रयत्नाचं हां. काय झालं की ते जागा असल्याच्या कारणानं तिथे घेतलेलं आहे तो करून गोडाऊनच होतं मूळ बिल्डिंगला त्याला मॉडिफाय केले नंतर ते आपण एस्टिमेट आता पाठवले नाही, सर डीडीसाठी ते तिकडची हो, जागा तिकडे आहे. वाढलं. बेस्ट चौकातली जी जागा आहे तो जे एस्टिमेट आहे सगळीकडे द्या कारण तुमचे जे वायरांचे लागणारे जे building आहे, ते करून टाकतो. चालतंय सर. आयसोलेशन वॉर्ड म्हणून असं प्रस्तावित तर करा, एवढं काही बोलू नये. मी 6 महिने अगोदर आलो त्याच्यावर. बसायला काही करा यांच्याकडे पण नाही यांच्या बसायची बिसायची बघा. तुम्ही काय करा काय ट्रेक असते काय करतो तो नाही पोल्ट्री बंद साहेब तो काही नाही आता कोरोनापासून पण नाही ते तुम्ही सांगा कोणाला करावं लागेल हे निर्लेखन निर्लेखन आता हे जिल्हा परिषदकडनं म्हणजे आमची जमीन आहे का तो आता बिल्डिंग कधीची आहे ते खूप जुने नाही हे क्वार्टर जुने आहेत सर बिल्डिंग चालू होते पोल्ट्रीचं ऑफिस चालू होते ते जुनं आहे आणि त्याची स्कीम आहे का काही सध्या पोल्ट्री आहेत ना एक पोस्ट पण आहे सर म्हणजे सर काही स्कीम नाही पण ऑफिस आहे तो एक पोस्ट आहे म्हणून. तू करतो काय मग दिवसभर नाही, तिकडे नाही, त्यांच्याकडे टेक्निकल असिस्टंट म्हणून काम करतात कधी DA to DH म्हणून तिथली एक चार्ज आहे तुमच्याकडे फक्त ऑफिसच आहे तो ते 2018 त्याला मी शिफ्ट करू शकतो सर आमच्याकडे ते तिकडे जागा आहे. सातबारा कोणाचं नाव आहे शासनाच्या महाराष्ट्र हे ना शिफ्ट करू शकतो का IPD ह्याचेच होते